चार वेद, चार पुरुषार्थ, चार वर्ण, चार आश्रम हे बघून झाल्यानंतर आपण चार प्रकारचे वाद बघणार आहोत. वाद म्हणजे वादविवाद नाही बरं का, ज्याला आपण इझम म्हणतो ना ते वाद. म्हणजे बघा ना, चार प्रकारचे मुख्य वाद आहेत किंवा मुख्य स्कूल्स आहेत असं म्हणूया आपण. आरंभवाद आहे, कणाद या ऋषींनी आरंभवाद ते त्याचे प्रणेते आहेत आणि त्यांचे फॉलोअर्स कोण आहेत, त्यांचे अनुयायी कोण आहेत, तर नैयायिक आणि मीमांसक. दुसरा आहे संघातवाद, बुद्धांनी सुरू केलेला तो संघातवाद आहे. आणि संघ म्हणजे बुद्ध संघ जे आहे, संघम शरणम गच्छामी, ते ह्याचे अनुयायी आहेत. परिणामवाद काय आहे, तर परिणामवाद हा सांख्यांचा आहे. सांख्य आणि पातंजल हे त्याचे अनुयायी आहेत. आणि विवर्तवाद किंवा मायावाद जो आहे तो शंकराचार्यांचा, आद्य शंकराचार्यांचा आहे. आणि अद्वैत वेदांती किंवा ज्याला आपण नॉन ड्युॲलिझम म्हणतो, हे सगळे त्यांचे फॉलोअर्स आहेत. असे चार प्रकारचे वाद ह्या तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये आहेत. आत्ता आपण व्यासांचा उल्लेख केला. असे व्याससुद्धा एक नाही आहेत बरं का. व्यास एक नाही आहेत, तर चार व्यास आहेत. वृद्ध व्यास, बृहत व्यास, वेदव्यास आणि मानवव्यास असे चार प्रकारचे व्यास आहेत. खरं तर वस्तुतः व्यास ही पदवी आहे. व्यास ही कोणी व्यक्ती नाही आहेत. आता ह्या व्यक्ती किंवा आपण ह्या पदवीसुद्धा पाहिल्या, चार वर्ण पाहिले आपण. चातुर्वर्ण्य, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे चार वर्ण पाहिले. या चार वर्णांचे चार वेगवेगळे सण आहेत बरं का. आता सण म्हटल्यावर आपल्याला वर्षभरात कितीतरी आपल्याकडे सण असतात, पण आपल्या वर्णाचा सण कुठला हेच आपल्याला आधी खरं तर माहिती नाही आहे. ब्राह्मणाचा सण आहे श्रावणी. श्रावण महिन्यात जेव्हा यज्ञोपवीत बदलण्याचा जो कार्यक्रम असतो तो ब्राह्मणाचा, म्हणजे एकतर नागपंचमी किंवा राखी पौर्णिमा, नारळी पौर्णिमा, हे दोन खरं तर ब्राह्मणाचे प्रमुख सण मानले जातात. क्षत्रियांचा सण कुठला आहे, तर विजयादशमी. कारण काहीतरी सीमोल्लंघन करून लुटून आणलेली संपत्ती आपल्या ज्येष्ठांकडे सोपवणं हा विजयादशमीचा खरा तर उद्देश आहे. तो क्षत्रियांचा खरा उत्सव आहे. वैश्यांचा उत्सव कुठला आहे, तर आपण ज्याला दिवाळी म्हणतो, लक्ष्मीपूजन म्हणतो, हा व्यापाऱ्यांचा खरा तर सण आहे. आणि शूद्रांचा सण कुठला आहे, तर होळी हा शूद्रांचा सण आहे. अशा चार चार गोष्टी आपण बघतोय. अगदी सगळ्याच गोष्टी चार चार आहेत बरं का. म्हणजे किती आपण व्यवहारातसुद्धा अगदी 4 दिवस असं म्हणतो. किंवा स्वयंपाकसुद्धा व्यवस्थित केला, चटणी, कोशिंबीर, भाजी, आमटी स्वयंपाक केला, तर त्याला आपण म्हणतो 4ही ठाव स्वयंपाक केला. किंवा एखादी व्यक्ती अगदी परिपूर्ण असेल तर आपण त्याला म्हणतो यांचं व्यक्तिमत्व किती चतुरस्र आहे. अशा चार चार गोष्टी आपल्या आयुष्यात, आपल्या बोलण्यामध्ये, व्यवहारामध्ये सुद्धा येत असतात. अगदी 4 धाम आहेत. म्हणजे यात पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर अशी 4 धाम आहेत. शंकराचार्यांची 4 पीठं आहेत. म्हणजे अगदी द्वारका आहे, पुरी आहे, जोशी मठ आहे आणि शृंगेरी आहेत. अशी 4 पीठंही शंकराचार्यांची आहेत. किंवा शंकराचार्यांवरनंच विषय निघाला तर संन्याशी कसा ओळखायचा, तर संन्याशाची सुद्धा 4 लक्षणं आहेत बरं का. संन्याशी कसा असतो, तर पहिलं म्हणजे त्यांनी मस्तकाचं मुंडन केलेलं असतं. आणि त्या या 4ही गोष्टीमध्ये ड हे अक्षर आले बरं का. मुंडन केलेलं असतं ही पहिली गोष्ट. त्याच्या हातामध्ये दंड असतो. एका हातामध्ये दंड आहे आणि एका हातामध्ये कमंडलू आहे. दंड, कमंडलू, मुंडन आणि पायामध्ये खडावा, अशा 4 डनी युक्त हे संन्याशांचं लक्षण आहे. संन्याशी कधी केस वाढवलेला फारसा नसतो, मुंडन केलेलाच हा संन्याशी असंही म्हटलेलं आहे. आता ह्या 4 गोष्टी आपण बघतोय. याच्यामध्ये आणखीनही बघणार आहोत. अगदी समर्थांनी म्हटलंय नमो शारदा मूळ चत्वार वाचा. पहिल्या श्लोकामध्ये म्हटलंय या 4 वाणी कुठल्यात, परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. परा या वाणीचं, ही परावाणी आहे, तिचं स्फुरण म्हणजे ती नाभीपाशी स्फुरण होतं, ती परावाणी आहे. पश्यंती ही हृदयामध्ये त्याचं स्थान आहे आणि तिथे त्या वाणीला अर्थ प्राप्त होतो तो हृदयामध्ये. कंठामध्ये जी मध्यमा म्हटली जाते तिथे तिला ध्वनी प्राप्त होतो. आणि शेवटी जेव्हा वैखरीतून म्हणजे शब्दावाटे प्रगट होते, म्हणजे जिव्हेवाटे प्रगट होते, ती वैखरी आहे. अशा ह्या 4 वाणी आहेत. अगदी भगवद्गीतेमध्ये सुद्धा 18 अध्यायामध्ये 18 योग जरी असले तरी 4 प्रमुख उपासना मार्ग आहेत. एक म्हणजे ज्ञानमार्ग आहे, कर्ममार्ग आहे, ध्यानमार्ग आहे,
आणि उपासना मार्ग आहे. असे 4 बघतोय. 4 वाणी पाहिल्या, 4 उपासना पाहिल्या. अगदी साध्या साध्या व्यवहारातसुद्धा हो, आपण झाडं, वेली, फळं, फुलं असं म्हणतो, पण त्याच्यामध्ये सुद्धा 4 प्रकार आहेत. वनस्पती कशाला म्हणतात? आपण एक रँडमली वनस्पती हा शब्द वापरतो, पण वनस्पती ह्याचा अर्थ फारच थोडे आहेत वनस्पती ज्याला फुलं न येता फळं येतात, ह्याला वनस्पती म्हटले. म्हणजे उंबराच्या झाडाला फूल येत नाही, एकदम फळंच येतात. किंवा बेलाला सुद्धा एकदम फळच येतं, फूल येतच नाही, त्याला वनस्पती म्हटलेले. आणि वानपस्त्य म्हणजे काय आहे? तर वानस्पती म्हणजे काय आहे? फुलं आणि फळं दोन्ही धारण करणारं. म्हणजे संत्री असतील, डाळिंब असतील, पेरू असतील, याला फुलंही येतात आणि लगेच पाठोपाठ फळं येतात. औषधी कशाला म्हणतात? ओष याचा अर्थ ऊर्जा, किंवा आजच्या भाषेत म्हटलं तर कॅलरी. औषधी वनस्पती म्हणजे गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी ही जी धान्य आहेत ना, या सगळ्या औषधी आहेत ज्याच्यातनं आपल्याला एनर्जी मिळते, ऊर्जा मिळते. आणि हे काय आहे? याचं वैशिष्ट्य आहे की फळधारणेनंतर ती झाडं नष्ट होतात. गहू काही आपण 100 वर्ष गहू लावून ठेवला नाही, एकदा पीक झालं की ते काढून टाकतो. अशा ह्याला औषधी म्हणतात. आणि विरुद्ध म्हणजे जे पसरत जाणारे, काकडी असेल, टरबूज असेल, कलिंगड असेल, हे पसरत जाणारे हे 4 वनस्पतीचे प्रकार आहेत. या वनस्पतीही आहेत. व्यवहारात अनेक गोष्टी आहेत बरं का. अगदी साधं आता आपण बोलतोय, ऐकतोय, ऐकणाऱ्या श्रोत्यांचे सुद्धा 4 प्रकार आहेत बरं का. ऐकणारे श्रोते 4 प्रकारचे असतात. एक असतात ते चातक श्रोते, पक्ष्यांचीच उपमा दिली बरं का. चातक श्रोत आहे, हंस श्रोत आहे, शुक श्रोत आहे आणि मीन श्रोत आहे. चातक श्रोत, आता चातक पक्षी काय करतो? फक्त पावसाचं पाणी पितो. तसे हे श्रोते काय करतात? ते म्हणतात की आमच्या कृष्णाबद्दल बोलणार असाल तरच आम्ही ऐकतो, तुम्ही उगीच बाकीचं काही सांगणार असाल तर आम्ही येत नाही. श्रीकृष्ण लीला आहे का? आम्हाला फक्त भागवत ऐकायला आवडतो, असे स्पेसिफिक विषय ऐकणारे त्यांना चातक श्रोता म्हटलेले आहे. हंस श्रोता काय करतो? तर सगळं ऐकतो, पण त्याच्यातलं सारासार किंवा निर्णय घेऊन किंवा निवाडा करून मोजकंच लक्षात ठेवतो, त्याला हंस श्रोता म्हटलं आहे. शुकश्रोता जो आहे तो परिमित पण गोड बोलतो, गोड शंका विचारतो. जसा शुक, पोपट कसा थोडंच बोलतो पण गोड बोलतो, असा हा शुकश्रोता आहे. आणि मीन श्रोता आहे, काही तुम्ही सांगा, मुकाट्याने रसास्वादन करतो. असे जे श्रोते त्याचे चातक, हंस, शुक आणि मीन असे 4 प्रकार पडलेले आहेत. आता श्रोत्याचा विषय निघाला आणि वक्त्याबद्दल बोलणार नाही असं होणारच नाही आहे. वक्ता कसा असावा आणि कसा नसावा याचंही फार सुंदर एक विवेचन केलेलं आहे. वक्ता कसा नसावा हे कळलं की आपण कुठे बसतो हे आपल्याला पाहता येतं. वक्ता कसा नसावा? वक्त्यामध्ये भ्रम नसावा. स्वतःला फार समजतंय असं काहीतरी अहममान्य श्रोते वक्ते असू शकतात, की मी फार ज्ञानी, तुम्ही किती तुच्छ आहात असं मानणारा, किंवा स्वतःला विषयाचं ज्ञान नसताना त्या विषयाबद्दल बोलणारा, हा भ्रम पाळणारा श्रोता आहे. दुसरा आहे प्रमाद. प्रमाद म्हणजे चूक. प्रमाद म्हणजे हा श्रोता स्वतःला तर शहाणा समजतो आणि श्रोत्यांना अडाणी, अज्ञानी, मूर्ख समजतो. असं प्रमाद असलेला वक्ता हाही उत्तम वक्ता नव्हे. तिसरं त्याच्यातला दोष आहे कर्णापाटव. कर्ण म्हणजे इन्स्ट्रुमेंट, साधनं, आणि त्याच्यामध्ये अपटुता असणं, त्याच्यामध्ये कौशल्य नसणं, हा कर्णापाटव हा दोष आहे. म्हणजे एखाद्या वक्त्याचा आवाजच घोगरा असतो, गेंगाणा असतो, तोत्र बोलतो, काहीतरी बोबडं बोलतो, भरभर बोलतो किंवा अति सावकाश बोलतो. ही कर्णामधली अपटुता दिसून येते. हे कर्णापाटव आहे. किंवा कुणाला उगीचच हालचाली करण्याची, हातवारणे करण्याची सवय असते, हे कर्णापाटवमध्ये येतं. आणि चौथा त्याच्यातला दोष आहे, वक्त्यामधला दोष आहे, तो म्हणजे लिप्सा. लिप्सा म्हणजे लोभ असणं, कशाचाही अतिलोभ असणं, हे वक्त्यातला दोष आहे. की मी सांगीन कर्मण्येवाधिकारस्ते, ह्याच्यावर मी बोलीन, पण तुम्ही मला किती देणार त्याच्या बदल्यात? ही लिप्सा आहे, हा लोभ आहे. आणि लोभसुद्धा 2 प्रकारचा असू शकतो, वित्तेषणा आणि लोकेषणा. काहींना वित्तेषणा असते की तुम्ही किती पैसे देणार, एका व्याख्यानाचे मी एवढे पैसे घेतो, हे योग्य नव्हे. किंवा लोकेषणा, की मी बोलीन, पैसेही फारसे घेणार नाही, पण तुम्ही इथे इथे जाहिरात करा, माझं व्याख्यान अनेक लोकांपर्यंत पोचलं पाहिजे, ही लोकेषणा. म्हणजे हे वक्त्यामधले 4 दोष पाहिले, श्रोत्यांचेही 4 प्रकार पाहिले, वनस्पतींचे 4 प्रकार, असे आपण बघतोय. आता ग्रंथाकडे वळूया. आणि ग्रंथामध्ये, ग्रंथ हा फार महत्त्वाचा विषय आहे.
कारण ग्रंथातलं ज्ञान हे अनेक लोकांपर्यंत, जरी ते समोर उपस्थित नसले, कुठल्याही काळात ते ग्रंथ वाचू शकतात. अशा या उत्तम ग्रंथाची 4 लक्षणं आहेत. आणि त्याला एक काय म्हणतात, पारिभाषिक शब्द आहे. आपण संज्ञा, संख्या आणि संज्ञा बघतोय ना, तर अनुबंध चतुष्टय अशी त्याला संज्ञा आहे. अनुबंधाचे 4 प्रकार आहेत आणि ते ज्या ग्रंथामध्ये आहेत तो उत्तम ग्रंथ. कुठला आहे अनुबंध चतुष्टय? प्रत्येक ग्रंथाला काहीतरी प्रयोजन पाहिजे, काहीतरी पर्पज पाहिजे, काहीतरी उद्देश पाहिजे. दुसरा अनुबंधातला दुसरा प्रकार आहे तो विषय. प्रतिपाद्य विषय काय आहे? दासबोधामध्ये सुद्धा प्रतिपाद्य विषय काय आहे? अगदी समर्थांनी पहिल्याच ओवीत सांगून ठेवलेलं आहे, श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जी येथ, श्रवण केली याने प्राप्त काय आहे. लगेच विषयाचं मग सगळे सांगितलं, ग्रंथा नाम दासबोध, लगेच नाव सांगितलं, गुरुशिष्यांचा संवाद म्हणजे ह्या विषयात याच्यामध्ये काय काय विषय येणार आहेत हेही सांगितले. अगदी भगवद्गीतेमध्ये दुसऱ्याच अध्यायात सांख्ययोगामध्ये पुढे काय काय विषय येणार आहेत ह्याची इंडेक्सच एक प्रकारची सांगितली आहे, म्हणजे त्याच्यातले विषय काय आहेत हेही आपल्याला कळतं. तिसरा त्याच्यातला अनुबंध चतुष्टयातला तिसरा भाग आहे तो अधिकारी कोण आहे. हा विषय, हा ग्रंथ कुणी वाचावा आणि कुणी वाचू नये. एकदमच काहीतरी अवघड ग्रंथ वाचायला जाऊच नाही आहे. पहिल्यांदा सोपे ग्रंथ वाचावे, आपला अधिकार बघून तसे तसे ग्रंथ वाचावेत. त्यामुळे अधिकारी कोण आहे, या ग्रंथाचा अभ्यास कोण करू शकतं, हे अनुबंध चतुष्टयातला तिसरा मुद्दा आहे. आणि संबंध हा चौथा मुद्दा आहे, म्हणजे ग्रंथ आणि वाचक यांचा परस्पर संबंध काय आहे हे ज्याच्यामध्ये स्पष्ट होतं, असे हे अनुबंध चतुष्टय या ग्रंथाच्या संदर्भात येतात. असेच या ग्रंथाच्या आणि ह्याच्या बघा ना, दासबोध घ्या, ज्ञानेश्वरी घ्या, भगवद्गीता घ्या, योग वासिष्ठ घ्या, जे उत्तमोत्तम ग्रंथ आहेत, जे संतांनी लिहिलेले ग्रंथ आहेत, ते सगळे ह्या अनुबंध चतुष्टयामध्ये पुरेपूर बसतात आणि त्याच्यामुळे ते ग्रंथ अत्युत्कृष्ट असे ग्रंथ आहेत. आता ह्या परमार्थ मार्गावर, या अध्यात्म मार्गावर वाटचाल करताना आपल्याला हेच कळत नाही की कुठल्या साधनांनी आपण पोचू. तर त्याच्यासाठी सुद्धा विवेक चूडामणीमध्ये म्हणा किंवा इतरही काही ग्रंथामध्ये साधन चतुष्टयाचा उल्लेख आहे. इथे सुद्धा चतुष्टय म्हणजे 4 आहे. साधन काय आहे तर पहिल्यांदा काय पाहिजे, अध्यात्म मार्गावर वाटचाल करताना पहिल्यांदा तुम्हाला विवेक पाहिजे. तो विवेक कुठला? नित्यानित्य विवेक. नित्य काय आहे आणि अनित्य काय आहे, टिकणारं काय आहे, काय संपणार आहे, शाश्वत काय आहे, नश्वर काय आहे, हे सगळं कळायला पाहिजे. नित्यानित्य विवेक. आचार्य आमचे म्हणतात ब्रह्मसत्यम जगन मिथ्या. आता इथे सत्य म्हणजे काय आहे, जे नित्य आहे, शाश्वत आहे, चिरंतन आहे, ते नित्य आहे. आणि अनित्य काय आहे तर जे मिथ्या आहे, नाशिवंत आहे, संपणार आहे, किंवा सोप्या भाषेत सांगायचं ते परिवर्तनशील आहे, जे बदलणार आहे. फूल, पान, झाड, वेल हे सगळं रोज बदलतो, तुम्ही आम्ही सुद्धा रोज बदलतो. हे परिवर्तनशील आहे, ते सगळं मिथ्या आहे. हा नित्यानित्य विवेक आधी जागायला पाहिजे. साधन चतुष्टयातला दुसरा विषय आहे वैराग्य. वैराग्य म्हणजे लगेच काही भगवे कपडे घालून आपल्याला हिमालयात नाही जायचं, पण विराग म्हणजे इह परलोकातल्या उपभोगांविषयी विराग, वैराग्य किंवा त्याला विन्मुख होणं असंही सांगितलं आहे. आणि या वैराग्यामुळे काय होतं, ते मुमुक्षा जी आहे ना ती तीव्र होत जाते, मोक्षाची इच्छा बळकट होत जाते, म्हणून ते वैराग्य सांगितलेलं आहे. तिसरा त्याच्यातला मुद्दा आहे शमदमादी षट संपत्ती. शमदमादी षट संपत्तीमध्ये शम आहे, दम आहे, उपरती आहे, तितिक्षा आहे, श्रद्धा आहे आणि समाधान, अशा 6 विभागांनी युक्त ही शमदमादी षट संपत्ती त्याला म्हटलेलं आहे. आणि चौथा साधन चतुष्टयातला चौथा भाग आहे तो म्हणजे मुमुक्षा. मोक्षप्राप्तीची तीव्र इच्छा असणे हाच मुमुक्षेचा अर्थ आहे असंही म्हणता येईल. या साधन चतुष्टय, अनुबंध चतुष्टय ग्रंथाचे उत्तम निकष काय आहेत हेही आपण पाहिलं. आता या ग्रंथातनं आपल्याला 4 प्रकारचे उपदेश ऐकायला मिळतात. संत म्हणा, भगवंत म्हणा, आचार्य म्हणा, हे आपल्याला काहीतरी सांगत असतात आणि म्हणूनच आपण त्या ग्रंथ वाचतो. कुठले कुठले 4 प्रकारचे उपदेश आहेत? व्यावहारिक आहे, नैतिक आहे, धार्मिक आहे आणि पारमार्थिक आहे. बघा ना, व्यावहारिक उपदेश, समजा तुमचा संसार ठीक नसेल
तर परमार्थाकडे वळाल का तरी तुम्ही? एकदा का दैनंदिन जीवनाची घडी नीट बसली तरच माणूस पारमार्थिक साधना करू शकतो. हे वास्तव आहे. आणि म्हणूनच तुकाराम महाराजांनी सुद्धा आपल्याला सांगून ठेवले, व्यवहारातलं सांगितलं आहे, जोडोन या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. आधी तुम्ही पैशाची तुमची इन्व्हेस्टमेंट नीट करा, मग वाटलं तर इकडे वळा. आणि खरंच आहे. किंवा तुकाराम महाराज म्हणतात, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. या व्यावहारिक गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि समर्थांनी सुद्धा हेच सांगितलं आहे, राखावी बहुतांची अंतरे भाग्य येते तदनंतरे. सगळ्यांना सुखी ठेवा, सगळ्यांना तुम्ही तृप्त ठेवा, आपोआप भाग्य तुमच्याकडे. हा व्यावहारिकच तर उपदेश आहे. किंवा समर्थ म्हणतात, प्रपंच सुखे करावा परंतु काही परमार्थ वाढवावा. प्रपंच करा ना, कारण सामान्य माणूस प्रपंच सोडायला काही तयार नसतो. प्रपंच इतका आवडीचा असतो. प्रपंच करा, प्रपंच करावा नेटका, मग धरावे परमार्थ विवेका, असं समर्थ सांगतात. हा व्यावहारिकच उपदेश आहे. नैतिक उपदेशसुद्धा सगळ्या संतांनी केले. नीतीने वागा. समर्थ आमचे म्हणतात, बरे सत्य बोला यथातथ्य चाला. खरं बोला. खरं बोलणं ही सगळ्यात पहिली पायरी आहे. बरे सत्य बोला. किंवा तुकाराम महाराज म्हणतात, पराविया नारी माऊली समान. परनारीचा लोभ धरू नका, असंही नैतिक उपदेश केला आहे. धार्मिक उपदेश काय केला आहे बरं? अगदी समर्थांनीच केला आहे, एकनाथ महाराजांनी केला आहे, माऊलीने केलेला आहे. एकनाथ महाराज म्हणतात, जै धर्माची वाट मोडे अधर्माची शीग चढे, ते आम्हा येणे पडे संसार स्थिती. किंवा माऊली म्हणतात, अगा स्वधर्मू जो आपुला, जरी का कठीण जाहला, तरी तोची अनुष्ठला भला देखे. ह्या धार्मिक उपदेश केला. धर्माचरण करा हाही उपदेश केला. व्यावहारिक आहे, नैतिक आहे, धार्मिक आहे आणि पारमार्थिक तर आहेच आहे. कारण आपल्याला त्यांना तिकडे न्यायचं आहे. ते म्हणतात, माझं बोट धरा, मी तुम्हाला परमार्थ मार्गाकडे नेतो. आणि खरंच आहे, संत साहित्याचा मूळ गाभा पारमार्थिक उपदेशच आहे. पण हळूहळू पायरी पायरीने आपल्याला नेत आहेत. गीता आम्हाला सांगते, असंग शस्त्रेण दृढेन छित्वा. हा पारमार्थिक उपदेश आहे, पण हळूहळू कलाकलाने आपल्या घेत चाललेले आहेत. तुकाराम महाराज तर म्हणतात, नकरी रे संग राही रे निश्चळ, लागो नेदी मळ ममतेचा. हा पारमार्थिक उपदेश. असे 4 उपदेश आपल्याला या संतांच्या ग्रंथामधनं, या अद्वैत ग्रंथामधनं आपल्याला बघायला मिळतात. आणि म्हणूनच हळूहळू आपल्याला अगदी शनै हळूहळू ही वाटचाल करायची. आणि ही वाटचाल आपल्याला ह्याच मार्गाने नेणार आहे. आता आपण अनुबंध चतुष्टय पाहिले, साधन चतुष्टय पाहिलं, ग्रंथाची लक्षणं पाहिली, ग्रंथातले 4 उपदेश पाहिले. अगदी गीतेमध्ये सुद्धा 4 वक्ते आहेत बरं का. गीतेमध्ये 4 उवाच आहेत. कोण आहेत? सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत. त्यांनी ते कसे आहेत? केवलम ज्ञानमूर्तीम असे भगवान श्रीकृष्णांचा उपदेश आहे. तो सगळ्यात जास्त आहे. 574 श्लोक आहेत ते भगवंतांच्या मुखात आहेत. धनुर्धर अर्जुन काय म्हणतोय? धनुर्धर अर्जुन कसा आहे? तो मोहित आहे, भ्रमित आहे, भ्रांत चित्त झालेला आहे. आणि त्याला उपदेश केला. दुसरा हा उवाच म्हणजे अर्जुन उवाच असं येतं. तिसरं उवाच आहे संजय उवाच. संजयाचं फक्त निवेदन आहे. पण संजय कसा आहे? निपक्षपाती आहे, साक्षी भावानी या सगळ्या दृश्याकडे बघतोय. तो कशातही अडकलेला नाही, तो कुणाच्याच बाजूनी नाही आहे. आणि चौथा वक्ता कोण आहे? गीतेतला वक्ता आहे तो एकच धृतराष्ट्र आहे. आणि त्याच्या मुखामध्ये एकच श्लोक आहे, पण तो अत्यंत स्वार्थी. एका श्लोकामध्ये त्याचा अत्यंत स्वार्थ कळतोय. मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. माझ्या मुलांनी काय केलं? अतिशय स्वार्थी असे हे 4 उवाच आपल्याला या गीतेमध्ये बघायला मिळतात. 4 बघतोय आपण. आता लोकसंग्रह वाढवण्यासाठी, लोकांना आपलंसं करण्यासाठी सुद्धा 4च उपाय सांगितलेत. कुठले 4 उपाय आहेत? लुब्धम अर्थेन गृह्णीयात. लोभी माणसाला पैसे देऊन वश करावं. लुब्धम अर्थेन गृह्णीयात क्रुद्धम चांजली कर्मणा. पण जो क्रुद्ध आहे, अत्यंत रागावला आहे, त्याला पैसे बिसे नको आहेत, त्याच्या पुढे फक्त हात जोडा. चांजली कर्मणा, अंजली कर्म, दोन्ही हात जोडून त्याला नमस्कार केला की कितीही रागावलेला मनुष्य शांत होतो. लुब्धम अर्थेन गृह्णीयात क्रुद्धम चांजली कर्मणा मूर्खम छंदानुबद्धेन. मूर्ख माणसांना बोलण्यात गुंतवून त्याला आपलंसं करता येतं. आणि पंडितांना मात्र
याथा तथ्येन पंडितान, पंडितांना मात्र त्याचं यथायोग्य उत्तर देऊनच त्यांना आपलंसं करता येतं. किंवा व्यवहारातही म्हणतो ना आपण, साम दाम दंड भेद या 4 प्रकारांनी माणसं आपलीशी करता येतात. सोन्याचं सुद्धा असंच आहे हो. सोनं कसं, सोन्याची परीक्षा कशी करतात? समजा 2 धातू तुमच्यासमोर ठेवले, ह्याच्यातलं नेमकं सोनं कुठलं आणि पितळ कुठलं आहे कसं ओळखणार? पण आहे ना, सोन्याची परीक्षासुद्धा आहे. यथा चतुर्भिः कनकं परीक्षते निघर्षण छेदन तापन ताडनैहि. घासून, निघर्षण करून, छेदन म्हणजे त्याचे तुकडे करून, तापन म्हणजे तापवून, किंवा ताडन म्हणजे ठोकून सोन्याची परीक्षा केली जाते. तथा चतुर्भिः पुरुषः परीक्षते. पुरुषाची परीक्षासुद्धा 4 प्रकारांनीच केली जाते. कशी? त्यागेन, शीलेन, गुणेन, कर्मणा. त्याग, शील, गुण आणि कर्म याच्यानुसार पुरुषाची सुद्धा परीक्षा करता येते असंही म्हटलेलं आहे. पण सगळीकडे चांगलेच लोक असतात असं नाही बरं का. हे आता आपण त्याग, गुण, शील वगैरे पाहिले, हे उत्तमोत्तम गुण आहेत. पण समाज अशाच लोकांनी भरला आहे का? नाही ना. समाजामध्ये जसे चांगले आहेत तसे वाईट आहेत, सुष्ट आहेत तसे दुष्टही आहेत. या 4 प्रकारची लोक समाजामध्ये भरपूर बघायला मिळतात. ती कुठली आहेत? तर भर्तृहरीने फार सुंदर याचं वर्णन केलेलं आहे बरं का. भर्तृहरी म्हणतो, एते सत्पुरुषाः परार्थ घटका स्वार्थं परित्यज्य ये सामान्यास्तु परार्थमुद्यमभृतः स्वार्थाविरोधेन ये ते मी मानव राक्षसाः परहितं स्वार्थाय विघ्नन्ति ये विघ्नन्ति निरर्थकं परहितं ते केन जानीमहे. फार सुंदर वर्णन केले. काही लोक असतात ते स्वतःचा स्वार्थसुद्धा सोडून देतात किंवा स्वतःला थोडी तोशीच पडली तरी इतरांवर उपकार करतात. ते उत्तम लोक. दुसरे आहेत ते म्हणतात की आमचं चांगलं चाललं आहे ना, मग तुमचं भलं होत असेल तर आमचं काही म्हणणं नाही. विन विन सिच्युएशन ज्याला म्हणतात, की माझंही भलं होऊ दे, तुझंही भलं होऊ दे. अशी मध्यम प्रकारची लोक आहेत. कनिष्ठ लोक काय म्हणतात की आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्याला हानी पोचवायला ते मागे पुढे पाहत नाहीत. ही कनिष्ठ प्रकारची लोक आहेत. पण 4थ्या प्रकारची लोक जी आहेत ना समाजामध्ये, माझं वाईट झालं तरी चालेल पण तुझं कसं वाईट होईल हे बघणार, ही जी आहेत ते केन जानीमहे. भर्तृहरी म्हणतो त्यांना मी काय म्हणू तरी काय. उत्तम, मध्यम, कनिष्ठ पुरुष सांगून झाले, पण अशा लोकांना नाव तरी मी काय देऊ असं भर्तृहरीला सुद्धा कळत नाही. असे लोक आहेतच ना या जगामध्ये. अशा ह्या 4 आपण गोष्टी बघतोय. 4 वक्ते पाहिले, श्रोत्यांचे दोष पाहिले, किंवा आपण 4 कसोट्या पाहिल्या सोन्याच्या, धार्मिक उपदेश पाहिला, पारमार्थिक उपदेश पाहिला. या सगळ्या 4 गोष्टी आहेत. जसं आपण 4 धाम यात्रा पाहिलं, 4 ठाव स्वयंपाक पाहिलं, 4 चौघी. आपण कोणाबद्दलही बोलताना आपण म्हणतो की 4 चौघात हे बरं दिसणार नाही. 4 चौघ म्हणजे कोण असतं? तर ती 4 नसतात, पण एकूण समाजाचं वर्णन करताना आपण 4 चौघ असं त्याचं वर्णन केलं जातं. अशा या 4 गोष्टींनी हे संपूर्ण, खरं म्हटलं तर आपल्याला या सगळ्या 4मध्येच आपण सगळ्या 4ही ठाव, 4ही दिशांनी विचार करा असं आपण नेहमीच मानलं जातं किंवा म्हटलं जातं. अशा या 4 या संख्येचा आपण थोडासा आढावा घेतला आहे. 24चंही आपण थोडंसं विश्लेषण करून पाहिलं. 24 संध्येची 24 नावं, दत्तात्रेयांचे 24 गुरु, 24 गायत्री, आणि ह्या 4च्या गटातले 4 वेद, 4 पुरुषार्थ, 4 वर्ण, 4 आश्रम याचाही विचार केला आहे. आता इथेच थांबूया आणि पुढच्या वेळेला नवीन संख्या घेऊन आपण नवीन कार्यक्रम करूया. आता इथेच थांबते. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती.